नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. सहकार महर्षी स्वर्गीय कोल्हे साहेबांची क्षमता मोठी होती. ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची कला होती. सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची ताकद त्यांच्या नीतिमत्तेत होती. माझा शेतकरी जगला पाहिजे हाच विचार त्यांनी मनात ठेवून आंदोलन उभं केलं. त्यावेळी सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा गौण मानून त्यांनी कधीही आशोळपणा दाखवला नाही, असा मनोदय धर्माचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीचे नुकसान झाले, त्यावेळी सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेऊन संजीवनी सहकारी साखर कारखान्यातून वेगळी तरतूद करून रायगडावरील ती मेघडंबरी बांधून देऊन आदर्श घालून दिला. वाऱ्यालाही धक्का लागू नये आणि मुंगीही मरू नये अशा पद्धतीने इतकं सुंदर आयुष्य आणि जीवन त्यांनी जगलंय. आज संपूर्ण महाराष्ट्र व कोपरगाव तालुक्यात स्वर्गीय कोल्हे साहेबांबद्दल नितांत आदर व्यक्त केला जातोय. वात्सल्याची भावना, लोकलोभ आणि लोकसेवा या गुणांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांना एवढा मोठ्या उंचीवर पोहोचवलं. दरवर्षी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त असा दुग्ध शर्करा योग जुळून येतो. जगावर प्रेम करण्यासाठी कोल्हे परिवाराचा पुढाकार असतो. त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. खरं तर स्वर्गीय कोल्हे साहेबांचं स्मरण केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळेल असं त्यांचं भव्य व्यक्तिमत्व होतं. पुण्यस्मरण कोणाचंही होत नाही. ज्याचं स्मरण केल्यावर पुण्य मिळतं त्याचंच पुण्यस्मरण केलं जातं. परमपूज्य महंत रमेशगिरी महाराज, परमपूज्य परमानंद महाराज, महंत सरला दीदी, हरिभक्त परायण संतोष महाराज जाधव, श्री श्री 108 परमपूज्य राघवेश्वरानंद गिरी महाराज, महामंडलेश्वर काशिकानंद गिरी महाराज, अनंतराज महाराज महानुभव, चांगदेव महाराज, विकासगिरी महाराज, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज मुळे, दामोदर बाबा महाराज, हरिभक्त परायण जयवंत महाराज खेडकर, हरिभक्त परायण बापूराव महाराज चांदगुडे, गोविंद महाराज, हरिभक्त परायण दादा महाराज टुपके, अनंत महाराज महानुभव, गोविंद महाराज महानुभव, गायनाचार्य हरिभक्त परायण निळोबा महाराज, गायनाचार्य हरिभक्त परायण प्रकाश महाराज, मृदुंगाचार्य हरिभक्त परायण संतोष महाराज दीक्षित, तसेच राहता पिपळस येथील नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था सर्व विद्यार्थी टाळकरी यांचं विशेष सहकार्य लाभलं. या प्रसंगी सिंधुताई कोल्हे, नितीन दादा कोल्हे, बिपिन दादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, सौ रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, सर्व नगरसेवक, विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं तो शंभू राजा इंद्रायणीनं मध्यभागी खेळवला आणि डाव्या बाजूला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण. एखाद्या पतिव्रता माता माय माऊलीनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देऊ नये इतकी सावधानता, सजगता, शालीनता, सांस्कृतिकता ज्यांनी वाणीमध्ये जोपासली. वाणीच्या जिभेवर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि व्यापकत्व केशवाच्या आधीन दिलं. तुझी आणवाईन गा देवराया, बहुआवडशी जीवापासून या. भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबन मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुसुरानं भजन आळवायला लावलं. ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू, खिशात नाही धाण, समाजात नाही मांड, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ आणि शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते जगद्गुरु तुकोबराय डाव्या मांडीवर इंद्रायणीने खेळलो. याच वैराग्य राग रसिक असलेल्या जगद्गुरु तुकोबरायांचा इंद्रायणीच्या पाण्याप्रमाणे पुण्य सलील आणि पवित्र असलेला गोड अभंग, जीवनाची सूत्री सांगणारा, किंबहुना ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यांना अभिवादन करण्यासाठी, स्मृती जागवण्यासाठी, त्यांच्या आशीर्वचन किंवा आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी ते माजी मंत्री, वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये, इतकं सुंदर जीवन ज्यांना जगलं ते आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब हे कसे तिथपर्यंत पोहोचले असतील याचा काही आढावा
जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून घ्यावा असा विचार मनात आला. कोणते सद्गुण असतील, कोणत्या दुर्गुणांची वजाबाकी केली असेल, आणि मग साहेब लोकांच्या जनमनसामध्ये मनामध्ये ठाण मांडून बसले का जे निघायला तयार नाही. तिसरी पिढी कार्यरत झाली भैयाच्या रूपानं, पण तरी 3 पिढ्यांचा मध्ये गॅप असताना सुद्धा आजही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, कोपरगावच नाही महाराष्ट्रामध्ये साहेबांबद्दल एक नितांत आदर, वात्सल्याची भावना, लोकलोभ आणि लोकसेवा या गुणांनी साहेबांना एवढ्या उंचीवर पोहोचवलं. ते कसं असेल बा याची सूत्रित. या बातमीचा इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.